तर मुलांना आपण या कवितेच्या माध्यमातून आपण ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कवितेच्या माध्यमातून आलेले प्रश्न कोणते ते देखील आपण पाहणार आहोत. आपण बघणार आहोत ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना आपण प्रश्न बघणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे, इट्स अ डॅश डॅश वर्ल्ड. हे जग कसं आहे, स्मॉल का बिग? तुम्हाला दोन पर्याय आहेत, या दोन पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर आपल्याला सांगणार आहे. इट्स अ डॅश डॅश वर्ल्ड. हे जग डॅश डॅश आहे, कसं आहे, स्मॉल आहे का बिग आहे? तर आपलं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? साहजिकच याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, याचं उत्तर आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग कसं आहे, स्मॉल आहे, छोटं आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, देअर इज अ जस्ट डॅश डॅश मून. काय आहे हे मून कसं आहे? देअर इज अ जस्ट, हा मून कसा आहे? दोन पर्याय आहेत, नन आहे का वन आहे, म्हणजे काही नाही आहे का वन. वन म्हणजे एक आहे. तर आपण कवितेत पाहिलं होतं देअर इज अ जस्ट वन मून, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड इज फुल ऑफ. हे जग कशाने भरलेलं आहे? दोन पर्याय आहेत, अँगरनी का लाफ्टरनी. आता इथे अँगर जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे मुलांना, अँगर म्हणजे राग, की हे जग रागाने भरलेलं आहे का हे जग हास्याने भरलेलं आहे? तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो? बरोबर, आपलं उत्तर आहे की हे जग हास्याने भरलेलं आहे आणि म्हणून अँगर नाही, तर आपलं उत्तर असणार आहे लाफ्टर. वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, देअर इज सो मच दॅट वी. म्हणजे काय सांगितलं की इथे तुम्ही सर्व काही शेअर करू, म्हणजे तिथे तुम्ही सर्व काही, देअर इज सो मच दॅट वी, आपण इथे काय करू शकणार आहोत? शेअर करणार आहोत का लाईक करणार आहोत? याचं देखील उत्तर तुम्हाला माहीत आहे. त्यांनी सांगितलं की हीच ती वेळ आहे, हीच क्षण आहे, तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यांना तुम्ही तुमच्या फ्रेंडला, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायचं आहे. शेअर करणे म्हणजे काय, की तुम्हाला कळवायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, शेअर करायच्या आहेत. लाईक करायचं सांगितलं आहे का? तर नाही. आपल्या कवितेत शब्द काय आहे की देअर इज अ सो मच शेअर इट, म्हणून इथे आपलं जे उत्तर असणार आहे देअर इज सो मच शेअर वी, इथे आपलं हे उत्तर शेअर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, आपण हळूहळू जात आहोत, प्रश्न नीट बघून घ्यायचा आहे. स्माइल रिफ्लेक्ट फ्रेंडशिप इज टू एव्हरीवेअर. स्माइल रिफ्लेक्ट, रिफ्लेक्टचा अर्थ काय आहे? बघा इथे जो शब्द आलेला आहे रिफ्लेक्टचा अर्थ आपण बघा इथे पाहणार आहोत. इथे जो शब्द मी अंडरलाईन करते, रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करणे, स्माइल म्हणजे हसणे, स्माइल असणे. स्माइल रिफ्लेक्ट देअर फ्रेंडशिप टू एव्हरीवन. हे वाक्य तुम्हाला आता काय सांगितलं, इथे तुम्हाला ऑप्शन नाही, इथे तुम्हाला ट्रू फॉल्स आहे, चूक की बरोबर आहे. तर तुम्हाला जे वाक्य दिलं आहे ते तुम्हाला चूक आहे का बरोबर आहे एवढं सांगायचं आहे. स्माइल रिफ्लेक्ट टू फ्रेंडशिप टू एव्हरीवन, की स्माइल हे खरंच म्हणजे आपले जे हसणं आहे, हे हसणं आपल्या फ्रेंडशिपचं प्रतिबिंब करते, प्रत्येकाला फ्रेंडशिपचं प्रतिबिंब करते का? स्माइल रिफ्लेक्ट फ्रेंडशिप टू एव्हरीवन, हास्य हे फ्रेंडशिपचे प्रतीक आहे का असं त्यांनी विचारलं आहे, की मैत्रीचे प्रतीक असू शकतं का? ट्रू और फॉल्स असेल तर ट्रू म्हणजे काय आहे, खरं आहे, फॉल्स म्हणजे हे चूक आहे. त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की खरंच स्माइल जे आहे, जे आपलं हास्य आहे, हे मैत्रीचं प्रतीक सर्वांसाठी असू शकतं का? एव्हरीवन सांगितलं रे शब्द, एव्हरीवन. स्माइल हे प्रत्येकाचं किंवा प्रत्येकाचं हे रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंब असू शकतं का असं त्यांनी विचारलं आहे. तर म्हणून आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे, ट्रू हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न, वी आर सेपरेटेड बाय माउंटन अँड ओशियन्स. हे त्यांना माउंटन आणि जे ओशन आहे म्हणजे आपल्याला ते वेगळं करणार आहेत का? सेपरेट म्हणजे काय, वेगळं करणार आहेत. माउंटन म्हणजे पर्वत आहे आणि ओशन म्हणजे समुद्र आहे, तर ते करणार आहेत का? मग ट्रू और फॉल्स इथे विचारले, करणार आहेत का? तर आपलं उत्तर काय आहे इथे, ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक आहे. तर ते आपल्याला वेगळे करू शकतात का? तर नाही. म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, इथे ट्रू असणार आहे. ते आपल्याला वेगळं करू शकणार नाहीत, आपण कवितेमध्ये पाहिलेलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे, ओशन आर टिनी. ओशन छोटा आहे का? टिनीचा अर्थ काय आहे, छोटा आहे. मग ट्रू आहे का फॉल्स आहे? ओशन आर टिनी, त्यांनी फक्त सांगितलं ओशन आर टिनी, त्यांनी प्रश्न विचारला, मग आहे का? तर नाही. तर मग आपण काय देणार आहे, ते फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, चूक आहे. ट्रू म्हणजे बरोबर आहे. समजतंय मुलांना? चला आपण पुढे वळूया. इट्स, पुढचा प्रश्न, इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. खरंच हे जग खूप छोटं आहे. आहे का हे वाक्य बरोबर आहे का? ट्रू का फॉल्स आहे इथे विचारलंय. तर हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे. ट्रू म्हणजे खरे. आता तुम्हाला ही जागा बदली केली आहे, फॉल्स इकडे दिले आहे, ट्रू इकडे दिले आहे, मग त्याच्यामुळे प्रश्नाच्या उत्तरात कधी फरक पडणार नाहीये. आपलं उत्तर काय असणार आहे, ट्रू असणार आहे. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. खरंच हे जग किती आहे, हे कसं जग आहे, छोटं आहे, स्मॉल वर्ल्ड आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, स्माइल मीन्स
स्माईलचा मिनिंग काय आहे, स्माईलचा अर्थ काय आहे, वैर आहे का, हेटचा अर्थ काय आहे, वैर आहे. मग फॉल्स आहे का ट्रू आहे, काय येऊ शकतं तुम्ही सांगा बरं. स्माईलचा अर्थ वैर असू शकतं का, तर नाही. तर आपलं काय उत्तर आहे, चूक आहे. स्माईलचा अर्थ काय आहे, फ्रेंडशिप आहे. स्माईलचा जो अर्थ आपण मगाशी आपण चित्रामध्ये आपल्या मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिला होता. म्हणून आपलं जे उत्तर काय आहे, स्माईल मीन्स हेटेड, हे उत्तर चुकीचं आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता मला आपण गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण गेमच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुलांना इथे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे गेम दिलेले आहेत. काही क्रिकेटचा आहे, काही त्याचप्रमाणे गिटारचा आहे, त्याचप्रमाणे काही मंकी आणि माकड आणि टोपीवाल्याचा आहे, त्याचप्रमाणे गाडीचा आहे आणि गणपतीचा आहे. तर यापैकी मुलांना आपण गेम घेणार आहोत. जो गेम आहे तो आपण घेणार आहोत, क्रिकेटचा गेम घेणार आहोत. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला इथे कवितेची ओळ दिलेली आहे, ती तुम्हाला इथे भरायची आहे. पहिला जो प्रश्न आहे बघा, पीपल फेअर. फेअर म्हणजे काय, भीती आहे. लोकांना कसली भीती आहे, नथिंगची आहे, लाफ्टरची आहे, क्लायमेटची आहे का ट्रॅव्हलची आहे. इथे जे आपलं उत्तर काय आहे बघा, पीपल फिअर नथिंग म्हणजे काहीच नाही, लाफ्टर म्हणजे हसणे आहे, क्लायमेट्स म्हणजे वातावरण, हवेचं वातावरण, ट्रॅव्हल म्हणजे प्रवासाची. तर पीपल फेअर, पीपलला कसली भीती वाटत आहे. आपल्या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, पीपल फिअर क्लायमेट. म्हणजे आपण म्हणून इथे काय करणार आहोत, क्लायमेटवर आपण योग्य आन्सर देणार आहोत. क्लायमेट म्हणजे जेव्हा लोक फिरायला जातात तेव्हा त्यांना वातावरणाची भीती ही वाटत असते. आपला दुसरा प्रश्न आहे, इट्स अ डॅश डॅश वर्ल्ड. हे जग कसं आहे त्यांनी विचारलेलं आहे. आपले 4 पर्याय, स्मॉल आहे, मीडियम आहे, एक्स्ट्रा लार्ज आहे का बिग आहे. स्मॉल म्हणजे छोटे आहे, मीडियम म्हणजे मध्यम आहे, एक्स्ट्रा लार्ज म्हणजे जे गरजेपेक्षा जास्त आहे, आणि बिग म्हणजे मोठे आहे. तर या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय तुम्हाला देखील माहिती आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. कसं आहे, हे जग छोटं आहे आणि म्हणून या छोट्या स्मॉलला आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार. हे जग कसं आहे, छोटं आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, वी शुड पास ऑन डॅश डॅश व्हॅल्यू टू द नेक्स्ट जनरेशन. वी शुड पास ऑन, आपण काय पास करत आहोत, व्हॅल्यू टू द नेक्स्ट जनरेशन डॅश डॅश, आपण काय पास करणार आहोत पुढच्या पिढीसाठी. व्हॅल्यू म्हणजे मूल्य. व्हॅल्यूचा अर्थ काय आहे, मूल्य. पास करणे म्हणजे पुढे देणे. व्हॅल्यू म्हणजे काय, मूल्य. नेक्स्ट जनरेशन पुढच्या पिढीला. जनरेशनचा अर्थ काय आहे, पिढी आहे. नेक्स्ट जनरेशन पुढच्या पिढीला आपण काय देत आहोत. आता बघा इथे काय तुम्हाला 4 पर्याय आहेत. हाय आहे, गुड आहे, बॅड आहे का लो आहे. आपण पुढच्या पिढीला आपण काय देणार, कोणत्याही प्रकारचे आपण मूल्य देणार आहोत. खूप जास्त हाय म्हणजे हाय प्रमाणात, मोठ्या प्रमाणात देणार आहोत. गुड म्हणजे चांगले देणार आहोत, बॅड म्हणजे वाईट देणार आहोत, आणि लो म्हणजे कमी किमतीचे देणार आहोत. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला वी शुड म्हणजे द्यायला पाहिजे. काय, शुड पास ऑन, वी शुड आपण द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे, हाय व्हॅल्यू द्यायला पाहिजे, गुड व्हॅल्यू द्यायला पाहिजे, बॅड व्हॅल्यू द्यायला पाहिजे का लो व्हॅल्यू द्यायला पाहिजे. मी यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे की गुड व्हॅल्यू. वी शुड पास ऑन, आपण चांगल्या प्रकारची मूल्य पुढच्या पिढीला देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जे आपला शब्द आहे गुड, याच्यावर आपण काय करणार आहोत, टिक करणार, जे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम इज डॅश डॅश, की जे एक विशेषण आहे. ॲडजेक्टिव्हचा अर्थ काय आहे मुलांनो, हा जो शब्द आला आहे ॲडजेक्टिव्ह, हा काय आहे, विशेषण आहे. म्हणजे इथे ग्रामर विचारलेलं आहे एक प्रकारे की ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम. तर ॲडजेक्टिव्ह हे जे विशेषण आहे, तर सन इन द पोएम की या कवितेमध्ये सनला म्हणजे सूर्याला काय बोललं गेलं आहे, डल बोलला आहे, ब्राऊन बोलला आहे, रेड बोलला आहे का गोल्डन बोललं आहे, की सनाला कोणती उपमा दिली आहे, कोणतं विशेषण दिलं आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे, विशेषण आहे. मग कोणत्या प्रकारचे ते विशेषण दिलं आहे. डल म्हणजे आपण बोलतो ना की ते कोणत्याच कलरची मॅच होत नाही, ते कसं डल आहे, ते दिसायला चांगलं दिसत नाही तो कलर. ब्राऊन म्हणजे आपण बोलू शकतो ना, जो आपला ब्राऊन कलर आहे म्हणजे तांबडा कलर आहे. रेड म्हणजे लाल आहे, आणि गोल्डन म्हणजे काय आहे, पिवळा आहे. तर आपल्या यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम इज गोल्डन. हे आपल्या काय आहे, सोनेरी रंगाची त्याला उपमा दिली आहे, किंवा विशेषण सोनेरी हे काय दिलेलं आहे, विशेषण दिलं आहे, ॲडजेक्टिव्ह इथे दिलेलं आहे. आणि म्हणून आपण गोल्डन म्हणजे याच्यावर काय करणार आहोत, योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. मग आपला पुढचा प्रश्न आहे, वर्ड रायमिंग विथ टिअर इज.
आता हा जो शब्द आहे वर्ड रायमिंग विथ टियर, टियरचा जो असणारा जो रायमिंग आहे म्हणजे यमक जुळणारा शब्द आहे तो कोणता आहे? मग इथेच बघा आपण वाचणार आहोत. फिअर आहे, स्ट्रेंथ आहे, केअर आहे का फुल आहे? या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की जो टियरचा जो रायमिंग वर्ड असणार, जे टियरचा जो यमक जोडणारा इथे शब्द कोणता असणार आहे? वर्ड रायमिंग विथ टियर, टियरला जोडणारा जो यमक कोणता असणार आहे इथे त्याचं विचारलं आहे. फिअर म्हणजे भीती आहे, स्ट्रेंथ म्हणजे आपण म्हणणार शक्ती आहे, केअर म्हणजे काळजी घेणे, फुल म्हणजे भरलेले आहे. मग टियरचा जो रायमिंग वर्ड काय होऊ शकतो? टियर्स स्ट्रेंथ येऊ शकते का? नाही जुळते. टियर्स केअर येऊ शकते का? नाही जुळते. टियर्स फुल नाही जुळू शकत आहे. म्हणजे हा यमक जुळत नाही. मग यमक कोणता जुळतोय? टियर्स फिअर्स. मग हा आपला योग्य शब्द असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण फिअर्सवर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण गेमच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं की कशा प्रकारे जो गेम आहे त्याच्यातले आपले पाचवे प्रश्न आपण सोडवून झालेले आहेत. आता टेस्ट आहे, त्या टेस्टच्या माध्यमातून देखील कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर आपण पाहणार आहोत. आपण सुरुवात करूया. वी शुड पास ऑन डॅश डॅश व्हॅल्यू टू द नेक्स्ट जनरेशन. आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या प्रकारची मूल्य दिली गेली पाहिजेत? त्यांनी विचारले. व्हॅल्यू म्हणजे काय? मूल्य आहे. नेक्स्ट जनरेशन म्हणजे पिढी आहे. हाय आहे, बॅड आहे, गुड आहे, लो आहे. यापैकी आपलं काय उत्तर असणार आहे? हाय, लो, बॅड आणि गुड आहे. त्यापैकी कोणतं असणार आहे मुलांना? तर साहजिकच आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारची चांगली मूल्य आपण काय केली पाहिजे? दिली गेली पाहिजेत. म्हणजे हाय म्हणजे सगळ्यात जास्त मॉडर्न तसं पण नाही आहे. त्याचप्रमाणे बॅड म्हणजे वाईट आपण मूल्य देऊ शकत नाही आहे. लो म्हणजे कमी किमतीचे पण देऊ शकत नाही. मग आपण काय करत आहोत? चांगल्या प्रकारची म्हणजे गुड. वी शुड पास ऑन गुड व्हॅल्यू फॉर द जनरेशन. आपलं हे योग्य उत्तर आहे. दुसरं बघा पाहणार आहोत. ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोयम इज. आता इथे जे विशेषण आहे ते सनसाठी सूर्यासाठी कोणत्या प्रकारचं विशेषण इथे वापरलं आहे हे त्यांनी इथे विचारलं आहे. बघा इथे काय आहे? डल आहे, रेड आहे, ब्राऊन आहे आणि गोल्डन आहे. डल म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या कलर आपल्याला हा डल कलर वाटत आहे म्हणजे उठून दिसणार, आपण त्याला म्हणतो डल कलर आहे. फिक्कट, डलचा अर्थ फिक्कट. रेड म्हणजे रेड आहे, ब्राऊन म्हणजे तांबडा आहे आणि गोल्डन म्हणजे काय आहे मुलांना? आपण पाहू शकतो गोल्डन म्हणजे सोनेरी आहे. म्हणून इथे गोल्डनचा अर्थ काय? ते ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पीपल. गोल्डन इथे शब्द आलेला आहे. द ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पीपल इज गोल्डन. म्हणजे हे गोल्डन हे विशेषण सनसाठी म्हणजे सूर्यासाठी देखील इथे आलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. पीपल फिअर डॅश डॅश. मग तुम्हाला ही काय करायची आहे? कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. मग पीपल फिअर नथिंग, पीपल फिअर क्लायमेट, पीपल फिअर लाफ्टर, पीपल फिअर ट्रॅव्हल. आता लोकांना कसली भीती वाटते? पीपल फिअर, पीपलचा अर्थ काय? लोक आहे. फिअर म्हणजे भीती आहे. मग लोकांना कसली भीती आहे? नथिंग म्हणजे कसलीच नाही, नथिंग, काही नाही. मग क्लायमेटची का, लाफ्टरची का, ट्रॅव्हलची का? तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? क्लायमेटची. की लोकांना कसली भीती वाटत आहे? क्लायमेटची भीती वाटत आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे. इट्स अ डॅश डॅश वर्ल्ड. हे जग कसं आहे? जग कसं आहे? स्मॉल आहे, एक्स्ट्रा लार्ज आहे, मीडियम आहे का बिग आहे? एक्स्ट्रा आहे, लार्ज आहे, बिग आहे का मीडियम आहे? या चारपैकी आपल्याला याचं उत्तर माहिती आहे. आपलं उत्तर काय आहे मुलांनो? की हे जग कसं आहे? हे जग छोटं आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? स्मॉल हे आपलं उत्तर येणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. वर्ड रायमिंग विथ टियर इज. की टियरच्या जोडणारा जो यमक शब्द आहे तो आपल्याला इथे शोधून काढायचा आहे. की वर्ड रायमिंग टियरचा जोडणारा जो शब्द आहे, यमक जोडणारा शब्द आपल्याला इथे त्याचा. मग कोणता आहे? फिअर आहे, केअर आहे, स्ट्रेंथ आहे का फुल आहे? तर आपण देखील पहिल्या मुलांना याच्यात मिळता जो शब्द आहे तो केअर असू शकतो का? टियर केअर नाही, टियर स्ट्रेंथ नाही, टियर फुल नाही. तर आपला टियर आणि काय शब्द जोडू शकतो? टियर आणि फिअर्स हे आपले शब्द जुळू शकतात आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण टेस्टच्या माध्यमातून ही पाचवे प्रश्न आपण काय केले आहेत? सॉल्व्ह केले आहेत. आपण याचं योग्य उत्तर इथे दिलेलं आहे. आता आपण मुलांना क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत की याच्यामध्ये या कवितेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण बघणार आहोत. बघा इथे जो शब्द आलेला आहे आपण पाहणार आहोत. हाऊ इज द वर्ल्ड. इथे शब्द आलेला आहे. हाऊ इज द वर्ल्ड. हे जग कसं आहे त्यांनी सांगितलं आहे. मग हे जग कसं आहे हे बघ आपण पाहिलं की हे जग कशाने भरलेलं आहे? जग हास्याने भरलेलं आहे, जग अश्रूने भरलेलं आहे, जग आशाने भरलेलं आहे आणि हे जग कशाने भरलं आहे? फिअरने भरलेलं आहे. म्हणजे लाफ्टर आहे, टियर्स आहे, होप आहे आणि फिअरने भरलेलं आहे. बघा इट्स वर्ल्ड ऑफ
लाफ्टर, टीयर्स, होप अँड फिअर्स लिहिलं आहे. इट्स वर्ड ऑफ लाफ्टर, टीयर्स, होप अँड फिअरने हे जग बनले. हाऊचा अर्थ काय? कसं. हाऊचं मिनिंग काय होत आहे? कसं. हाऊ इज द वर्ल्ड, हे जग कसं आहे असं त्याने विचारलं आहे. इट्स द वर्ल्ड ऑफ लाफ्टर, टीयर, होप अँड फिअर. आपला पुढचा दुसरा प्रश्न आहे, आपण पाहणार आहोत. इन द लाईन ए वर्ल्ड ऑफ टीयर्स, व्हॉट टू डू टीयर्स सिम्बॉलाइज. म्हणजे इन द लाईन, या ओळीमध्ये, या लाईन म्हणजे काय? ओळीमध्ये ए वर्ल्ड ऑफ टीयर, या वर्ल्ड ऑफ टीयर हे जग कसं आहे? अश्रूचं आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर हे जग कसं आहे? अश्रूचं आहे. व्हॉट डू टीयर्स सिम्बॉलाइज, म्हणजे याच्यातून काय मुलांना सिम्बॉलाइज म्हणजे काय प्रतीत होत आहे असं त्यांनी विचारलं की या टीयर या शब्दामधून, या लाईनमधून तुम्हाला काय प्रतीत होत आहे? हे जग कसं आहे? अश्रूंचं आहे. म्हणजे यातून तुम्हाला काय प्रतीत होत आहे? सिम्बॉलाइज म्हणजे काय होणे? प्रतीक होणे आहे, प्रतीत होणे आहे. म्हणजे कसं आपण म्हणणार की या अश्रू आहे, या अश्रू काय तुम्हाला सांगत आहेत? मग आपल्याला अश्रू काय सांगत आहे? अनहॅपी अँड सॉरो, म्हणजे आपण दुःखी आहोत आणि आपण कसं आहोत? आपण आनंदी नाही आहोत, आपण दुःखी आहोत हे देखील आपल्याला सांगत आहे. टीयर सिम्बॉलाइजेस सॉरो अँड अनहॅपी. काय सांगत आहे? टीयर्स सिम्बॉलाइजेस अनहॅपी अँड सॉरो अँड हॅपीनेस. सॉरो म्हणजे काय? दुःखी. सॉरोचा अर्थ काय आहे? दुःखी आहे. आणि अनहॅपी म्हणजे आपण आनंदी नसणे. हॅपी म्हणजे आनंदी आणि अनहॅपी म्हणजे आनंदी नसणे. असं इथे बघा, इथे आपल्या शब्दाचा, ह्या लाईनचा म्हणजे ह्या ओळीचा काय होत आहे? अर्थ होत आहे. टीयर्स सिम्बॉलाइज सॉरो अँड अनहॅपी पीपल, असा याचा अर्थ होत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू पीपल फिअर. लोकांना कशाची भीती वाटत आहे? फिअरचा अर्थ काय? भीती आहे. पीपल म्हणजे लोक आहे. मग लोकांना कशाची भीती वाटत आहे? पीपल फिअर इज, मुलांनो त्यांनी सांगितले पीपल फिअर इज डेंजरस, क्लायमेट्स, डिप्रेशन, या सर्व गोष्टीची त्यांना काय वाटत आहे? भीती वाटत आहे. म्हणजे बघा, आपण पाहणार आहोत पीपल फिअर्स इज डेंजर, क्लायमेट, फेलियर अँड डिप्रेशन. आता याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. लोकांना कसली भीती वाटत आहे? फिअर डेंजर म्हणजे काय? कसली डेंजर म्हणजे काय आहे? धोक्याची भीती वाटत आहे. इथे जो शब्द आलेला आहे तो आपण पाहणार आहोत. डेंजर म्हणजे काय? धोका. क्लायमेट म्हणजे हवेचं वातावरण, क्लायमेट. फेलियर म्हणजे अपयश. फेलियरचा अर्थ काय आहे? अपयश आहे. आणि डिप्रेशन म्हणजे आपण एका तणावामध्ये असणे. डिप्रेशनचा अर्थ काय आहे? तणाव आहे. मग लोकांना कसली भीती वाटत आहे? लोकांना डेंजर म्हणजे लोकांना जे कोणी आपल्याला धोका देईल त्याची भीती वाटत आहे. हवेचे वातावरण खराब होईल याची भीती वाटत आहे. फेलियर म्हणजे अपयशाची भीती वाटत आहे. आणि डिप्रेशन म्हणजे तणावाची काय वाटत आहे? भीती वाटत आहे. त्याचा जे अर्थ होत आहे, व्हॉट डू पीपल फिअर. पीपल फिअर इन पीपल फिअर इन डेंजर, क्लायमेट, फेलियर अँड डिप्रेशन. कळतंय मुलांनो? चला आपण पुढे जाऊया. आपल्याला आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू पीपल लिव्ह ऑन. म्हणजे पीपलना कसं जगायला आवडत आहे? व्हॉट डू लिव्ह म्हणजे जगणे, कसं जगायला आवडत आहे? पीपल लिव्ह ऑन होप अँड ॲम्बिशन. त्यांना आशापूर्वी आणि महत्त्वाकांक्षी जगायला आवडत आहे. दे आर लिव्ह इन होपफुल फ्युचर म्हणजे ते त्यांच्या ज्याचा भविष्य काळ कसा बघत आहे? आशादायक हा जो त्यांचा फ्युचर आहे, जो त्यांचा भविष्यकाळ आहे तो बघण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पीपल लिव्ह ऑन होप्स अँड ॲम्बिशन म्हणजे इथे काय दिलं आहे? पीपल लिव्ह होप्स. होप म्हणजे आशा आहे आणि ॲम्बिशनचा अर्थ आहे महत्त्वाकांक्षा आहे. दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर. काय सांगितले? अबाउट देअर फ्युचर. फ्युचर म्हणजे काय आहे मुलांना? भविष्यकाळ. फ्युचरचा अर्थ आहे भविष्यकाळ, बरोबर. ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षा. होप्स म्हणजे काय आहे? आशा. होपफुल अँड दे आर होपफुल अबाउट म्हणजे ते त्यांच्या भविष्यकाळासाठी कसे आहेत? आशावादी आहेत. अबाउट देअर फ्युचर ते त्यांच्या भविष्यकाळासाठी कसे आहेत? आशादायी आहे. होपफुलचा अर्थ आशादायी. म्हणून आपल्याचा अर्थ काय होतंय? पीपल लिव्ह ऑन होप्स. पीपल जे लोक आहेत ते कसे आहेत? आशावादी आहेत आणि महत्त्वाकांक्षी आहेत आणि ते त्यांच्या भविष्यकाळासाठी आशावादी आहेत. कळालं मुलांना? व्हॉट डू पीपल लिव्ह ऑन. लोक कसे आहेत ते देखील आपल्याला कळालेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज स्माइल रिफ्लेक्ट. इथे त्यांनी विचारलं की तुमची जी स्माइल आहे ती काय प्रतिबिंब करत आहे किंवा तुम्ही काय दर्शवत आहे ते त्यांनी इथे विचारलं. म्हणजे फुल ऑफ जॉयनेस. द स्माइल रिफ्लेक्ट इन जॉयनेस असं आपल्याला इथे दाखवतात. तर आपल्याला याच्यातून काय बघत आहे की जी स्माइल आहे ती स्माइल इज रिफ्लेक्टेड टू फ्रेंडशिप,
एव्हरीवन, की जी आपली मैत्रीपूर्णता आहे ती सर्वांसाठी आहे हे आपल्याला हे दाखवत आहे. व्हॉट डज स्माईल? स्माईल म्हणजे काय आहे? हास्य आहे. बघा, स्माईलचा अर्थ काय? हसणे आहे. रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंब करणे आहे. स्माईल रिफ्लेक्ट, स्माईल म्हणजे हास्य प्रतिबिंब करत आहे. कसलं करत आहे? फ्रेंडशिप टू एव्हरीवन, की तुमच्यातली असली जी मैत्री ही सर्वांसाठी आहे. स्माईल हे दाखवत आहे. जसं आपण त्या मुलांना कवितेमध्ये पाहत आहोत, पोएमध्ये बघितलं आहोत, की जे स्माईल करतात आणि जे सर्व मिळून करत आहे, जे सर्वांची कशी आहे? एक फ्रेंडशिप आहे. आणि म्हणून सांगितलं स्माईल, सांगितलं स्माईल रिफ्लेक्ट टू फ्रेंडशिप टू एव्हरीवन सांगितलं आहे. काय सांगितलं? फ्रेंडशिप टू एव्हरीवन. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जणांसाठी काय आहे? फ्रेंडशिप आहे. स्माईल हे दर्शवत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या कवितेतले जे प्रश्न आहेत ते देखील आपण याच्यामध्ये घेतले आहेत. मुलांना जे आपल्या कवितेचं जे नाव आहे मुलांना आपण पाहतो, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे इतकं छोटंसं काय आहे? हे जग आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण बघितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक हे सतत आणि सतत भेटत असतात, वारंवार भेटत असतात. त्यांची जे भेटण्याची जी जागा आहे ती मात्र वेगळी आहे, परंतु अनएक्सपेक्टेडरित्या, अनपेक्षितरित्या ते आपल्याला जीवनाच्या लाईफमध्ये ते कुठेही भेटत असतात. ते आपल्याला दवाखान्यात भेटतात, ते आपल्याला रस्त्यावर सुद्धा भेटतात, ते आपल्याला चालताना देखील भेटतात, ते आपल्याला मार्केटमध्ये देखील भेटतात. आणि अशा प्रकारे मुलांना ते आपल्याला नेहमी भेटतच राहतात. मग त्या प्रकारे त्याच्यामध्ये कितीही प्रकारचे मोठे मोठे प्रकारचे आपण बोलू शकतो ओशन्स आले, समुद्र आला किंवा कोणत्याही प्रकारचा मोठा पहाड आला, डोंगर आले, तरी ते देखील आपल्याला वेगळे करू शकत नाही आणि ते देखील तरी एकमेकांना काय करत असतात? भेटतच राहतात. त्यांना बाधा होत नाही. ते त्यांना पार पाडून त्यांना भेटण्याचं ते काम लोक हे करतच असतात. तुम्ही कुठेही जा तरी लोक हे तुम्हाला भेटतच असतात. तुम्ही कोणत्याही देशात राहा, तुम्ही गावाला राहा, तुम्ही मुंबईला राहा, तुम्ही भारताच्या बाहेर राहा, ही लोक तुम्हाला सदाना कुठेतरी ही भेटतच असतात. इथे कवी या माध्यमातून आपल्याला सांगत आहे आपले जग हे कशाने भरलं आहे? आपलं जग हे अश्रूने भरले, आपलं जग हास्याने भरले, आपलं जग आशेने भरले, आपलं जग भीतीने देखील हे भरलेलं आहे. आणि म्हणून हे लोक सदैव जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कुठेही जा, हे लोक सदैव एकमेकांना भेटत राहतात. इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑफ टीयर. हे जग कसं आहे? अश्रूने भरलेलं. इट्स अ स्मॉल ऑफ हॅपीनेस. हे जग हास्याने भरलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथे कवी आपल्याला इथे सांगत आहे. तर म्हणजे मॉरल सांगितलं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, जग येतो, लोकही तुम्हाला अनपेक्षितरित्या भेटतच राहणार आहे. कारण त्यावेळेस आपल्याला लोक भेटतात, त्यावेळेस आपण आपसुकच तोंडाने बोलतो की इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग किती छोटं आहे. तर अशा प्रकारे आपण या कवितेचा जो आपण भावार्थ आहे, कविता स्पष्ट करून घेतलेली आहे, त्याचा भावार्थ समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या कवितेच्या मध्ये आलेले जे मुलांना ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील मुलांना मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही कविता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली आहे. त्याचा कवितेचा अर्थ समजला आहे, त्याचप्रमाणे त्याचं सारांश सांगितलं आहे. त्या कवितेचे आलेले जे सर्व प्रश्न आहेत ते देखील मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितले आहे आणि मुलांना ते समजले आहेत. मला खात्री आहे पुन्हा भेटूया एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.